आज मी तुमच्यासाठी परफेक्ट अशी नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी टेस्टी होणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत जिचं नाव आहे इन्स्टंट सँडविच ढोकळा. हा सँडविच ढोकळा आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळात हा सँडविच ढोकळा बनवून रेडी होईल. हा इन्स्टंट सँडविच ढोकळा बनवायला सोपा आणि तितकाच टेस्टी सुद्धा लागतो. चला तर पटकन आपण हा सँडविच ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात. सर्वात आधी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. हे दुकानामध्ये मिळणारे बेसन पीठ आहे. हे बेसन पीठ आपण बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत. बेसन पीठ न चाळता घेतल्यास बॅटरमध्ये लम्प्स होऊ शकतात. बेसन पीठ चाळून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये 1 वाटी पाणी घेणार आहोत. ज्या वाटीने बेसन पीठ मोजले आहे त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजणार आहोत. पाण्यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घालून घेतलेली आहे. यानंतर हाफ टेबलस्पून पेक्षाही कमी आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड घालणार आहोत. थोडीशी हळद. हळदीमुळे ढोकळ्याला छान असा नॅचरल कलर येतो. पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड व साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण मिक्स करणार आहोत. 4 ते 5 मिनिटात सर्व साखर व सायट्रिक ॲसिड विरघळले आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया. बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना कोणत्याही एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बॅटर रेडी आहे. आता आपण यामध्ये 1 वगळी तेल घालूयात. तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. बॅटर जर खूप जास्त पातळ झालं तर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे जर तुम्हाला बॅटर पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ तुम्ही चाळून घालू शकता. स्पूनची बॅक साईड पूर्ण बॅटरने कव्हर होईल एवढी जर बॅटरची थिकनेस असेल तर आपलं बॅटर परफेक्ट बनलेलं आहे. आता आपण या बॅटरवर झाकण ठेवून 10 मिनिटे हे असंच ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण बॅटरवरचं झाकण काढायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या डब्यामध्ये ढोकळा लावणार आहोत तो डबा व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 वगळी तेल आपण घालणार आहोत. भांड्याचा बेस व कडा तेलाने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. आता आपण बॅटरमध्ये इनोचे 1 सॅचेट घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बॅटरमध्ये इनो घालण्या अगोदर आपण भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे व कुकर सुद्धा प्रीहीट करायला ठेवायचा आहे. त्यामुळे बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर पटकन आपण बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून वाफवण्यासाठी ठेवू शकतो. इनो घातल्यामुळे बॅटर छान फ्लफी झाले आहे. आता आपण लगेचच हे बॅटर भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. यानंतर 3 ते 4 वेळेस आपण भांडे अशा प्रकारे टॅप करणार आहोत, जेणेकरून बॅटरमध्ये बबल्स फॉर्म होतील व ढोकळा छान जाळीदार बनेल. आपण कुकरमध्ये 1 ते 1.5 तांबे पाणी घालून कुकर छान प्रीहीट करून घेतलेला आहे. त्यावर यानंतर अशा प्रकारे आपण बॅटरचे भांडे कुकरमध्ये ठेवणार आहोत. या ठिकाणी कुकरच्या झाकणाला आपण रिंग लावलेली आहे. फक्त शिट्टी आपण काढून घेतलेली आहे. यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हा ढोकळा 20 ते 25 मिनिटं वाफवणार आहोत. यानंतर एका कढईमध्ये आपण 1 वगळी तेल घेणार आहोत. तेल छान तापल्यावर आपण त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यावर लगेचच 1 टीस्पून जिरे आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपण यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर आपण 4 ते 5 बारीक चिरलेले हिरवी मिरची घालणार आहोत. हिरवी मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. यामध्ये आता आपण 1/3 टीस्पून मीठ घालूया. गोडवा येण्यासाठी 1 टेबलस्पून साखर आपण यामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून आपण या पाण्याला छान उकळी येऊ देणार आहोत. छान उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी आपण गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित आपण थंड होऊ द्यायचं आहे. सँडविच चटणी बनवण्यासाठी आपण इथे 1 खोबरे बारीक कापून घेतलेले आहे. थोडासा पुदिना आपण इथे घेतलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेणार आहोत. त्यासोबत 1 टीस्पून मीठ सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहे आणि हाफ टेबलस्पून साखर. आता मिक्सरला झाकण लावून अगोदर आपण कोरडे दळून घेणार आहोत व त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून आपण अशा प्रकारची पेस्ट करून घ्यायची आहे.
याची थिकनेस तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण थिकनेस ठेवणार आहोत. यानंतर 20 ते 25 मिनिटांनंतर आपण कुकरचं झाकून खोलून बघूया. ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही हे अशा प्रकारे आपण चाकू इन्सर्ट करून बघणार आहोत. चाकू व्यवस्थित क्लीन निघाला आहे, याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. आता आपण हे भांडे बाहेर काढून घेऊया. ढोकळ्याचे भांडे बाहेर काढल्यानंतर आपण 5 मिनिटं ते थंड होऊ देणार आहोत. 5 मिनिटांनंतर चाकूने अशा प्रकारे आपण सर्व साईड्स मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. यानंतर अशा प्रकारे आपण हे भांडे फ्लिप करणार आहोत. मागच्या बाजूने अशा प्रकारे टॅप करायचं आहे, जेणेकरून ढोकळा सर्व बाजूने सुटेल. वा, मस्त छानपैकी आपला ढोकळा भांड्याच्या बाहेर निघालेला आहे. ही स्टेज खूप महत्त्वाची असते. ढोकळा छान. यानंतर दुसऱ्या प्लेटवर घेऊन आपण अशा प्रकारे पुन्हा एकदा ढोकळा फ्लिप करून घेणार आहोत, जेणेकरून वरची साईड आपल्याला मिळेल. आता सँडविच बनवण्यासाठी मधोमध आपण हा ढोकळा कापणार आहोत. जनरली सँडविच ढोकळा बनवण्यासाठी 2 लेयर्स वेगवेगळ्या स्टीम केले जातात, पण आपण एकच लेयर पूर्णपणे स्टीम करून त्यानंतर सँडविच ढोकळा बनवणार आहोत, जेणेकरून आपला डबल स्टीमिंगचा टाइम वाचेल. ढोकळा कट करण्यासाठी अशा प्रकारे मी बारीक दोरा वापरलेला आहे. सेंटरला सर्व बाजूने व्यवस्थित तो सेट करायचा आहे. सर्व बाजूने सेंटरला सेट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे क्रॉसमध्ये हा दोरा करणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित ढोकळा सेंटरला कट होईल. हळुवारपणे पण व्यवस्थित आपण ढोकळा सेंटरला कट करायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ढोकळा कट करणार आहोत. आता ढोकळ्याची वरची साईड आपण बाजूला करूयात. छान, तुम्ही बघू शकता अतिशय छान जाई ढोकळ्याला पडली आहे. आता आपण जो तडका बनवलेला आहे तो आपण हळुवारपणे खालच्या लेअरवर सोडणार आहोत. सर्व बाजूने व्यवस्थित हे तडका घालायचा आहे. यानंतर आपण जी सँडविचची चटणी बनवलेली आहे ती अशा प्रकारे सर्व ढोकळ्याच्या लेअरवर आपण पसरवून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थिन किंवा थिक लेअर बनवू शकता. अशा प्रकारे छानपैकी आपली सँडविचची चटणी पसरवून झालेली आहे. सर्व कडांपर्यंत व्यवस्थित चटणी पसरवायची आहे. आता आपण यावर बारीक किसलेले खोबरे घालणार आहोत. त्यासोबतच थोडेसे तीळ सुद्धा आपण यावर घालणार आहोत. अशा प्रकारचे पांढरे तीळ आपण इथे वापरलेले आहेत. आता आपण ढोकळ्याचा वरचा भाग जो आहे तो घेऊन यावर व्यवस्थित सेट करणार आहोत. वरच्या भागावर सुद्धा आपण तडका घालून घेणार आहोत. सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घालायचा आहे, जेणेकरून ढोकळ्यामध्ये तडका छान शोषला जाईल. गार्निशिंगसाठी बारीक किसलेले खोबरे व तीळ आपण यावर घालून घेऊया. आता आपण हे ढोकळ्याचे पीसेस करून घेऊया. केक छान स्पॉन्जी असल्यामुळे व्यवस्थित तो कट होत आहे. सँडविच ढोकळ्याच्या छान लेयर्स सुद्धा तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.